बऱ्याच वेळा पॉलिसी ऑनलाईन असते बिकॉज ऑफ EMI चा पर्याय असतो. तर हीच पॉलिसी आपण ऑनलाईन घ्यावी की ऑफलाईन एजंट थ्रू घ्यावी याच्याबद्दल काय सांगू शकता सर तुम्ही? चांगला प्रश्न सुप्रिया. सो बरंचसं काय होतं, ऑनलाईन पॉलिसी आपण बाय करतो किंवा ऑनलाईन पॉलिसी एजंट सजेस्ट करतो तुम्ही ऑनलाईन बाय करा आणि EMI जो ऑप्शन आहे तो ऑनलाईनच मिळणार आहे, ऑफलाईन एजंट थ्रू मिळणार नाही. हे मीथ आहे म्हणता येईल किंवा हे चुकीची गोष्ट ऑनलाईन सांगतात. हे ऑनलाईन पॉलिसी तुम्ही एजंट थ्रू पण बाय करू शकता आणि EMI फॅसिलिटी ही एजंट थ्रू पण घेऊ शकता. त्याच्या थ्रू तुम्ही जर तुमच्याकडे गुगल पे असेल तर गुगल पेने पण तुम्ही डायरेक्ट पेमेंट करू शकता किंवा तुमच्याकडे कार्ड असेल, डेबिट कार्ड असेल, क्रेडिट कार्ड असेल त्यावर पण करू शकता किंवा डेबिट कार्डच्या व्यतिरिक्त क्रेडिट कार्डवर प्री अप्रूव्ड काय ऑफर असतात किंवा EMI असतात त्यावर पण तुम्ही करू शकता. त्यामध्ये अजून एक वेगवेगळी प्रकारची EMI फॅसिलिटी असतात, जसं की शॉप्सी म्हणून एक कंपनी आहे, थर्ड पार्टी कंपनी. जसं बजाज फायनान्स एक कंपनी आहे, तशीच एक शॉप्सी म्हणून एक कंपनी आहे जिथं तुम्ही ऑनलाईन पॉलिसी बाय करून त्यांच्या थ्रू लोन प्रोसेस करू शकता किंवा डिजिटल फायनान्स सुद्धा ऑप्शन हा अवेलेबल असतो. सो बऱ्याच वेळा ऑनलाईन पॉलिसी बाय करताना तुम्ही हे एक चेक करणं गरजेचं आहे की तो ॲडवायझर किंवा जे इन्शुरन्स कंपनी आहे जे ऑनलाईन तुम्हाला पॉलिसी सेल करते ते पुढे जाऊन तुम्हाला सर्व्हिस देऊ शकणार आहे का. उद्या जर तुमचा क्लेम आला तर तो हॉस्पिटल, ते एजंट, ते इन्शुरन्स कंपनी हॉस्पिटलला त्यांचा एम्प्लॉय पाठवतील का? शक्यतो 100% नाही पाठवणार. म्हणून तुम्ही एजंटकडून जर पॉलिसी काढली तर तुम्हाला क्लेमच्या वेळेस तो सपोर्ट मिळू शकेल. म्हणून शक्यतो ही पॉलिसी कधीही ऑफलाईन एजंट थ्रू काढणे गरजेचं आहे आणि एजंट थ्रू जर तुम्ही काढली तर डेफिनेटली तुम्हाला क्लेमच्या वेळेस हा सपोर्ट मिळू शकतो आणि तुम्ही EMI फॅसिलिटी पण त्यात घेऊ शकता. सो EMIमध्ये बऱ्याचशा गोष्टी त्यात आहे की फिनशाल म्हणून एक कंपनी आहे, त्यांच्या थ्रू पण EMI तुम्ही करू शकता किंवा 5 म्हणून एक कंपनी त्यांच्या थ्रू पण करू शकता किंवा बीमा पे, असे मल्टिपल ऑप्शन्स EMIमध्ये ऑप्शन्स अवेलेबल आहेत की ज्या तुम्ही रेग्युलरली EMI थ्रू और गुगल पेने सुद्धा पॉलिसी बाय करू शकता. पॉलिसी ऑफलाईन का घ्यावी याची अजून माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही आम्हाला या नंबरवरती संपर्क करू शकता.